रोल. सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर शिवसैनिकांच्या निदर्शनांचा कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला आहे. सोलापूर शहरामधील महानगरपालिकेच्या शाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळा या शाळांच्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत गणवेशाचं वाटप झालं नाही. ग्रामीण भागात सुद्धा गणवेशाचं वाटप अजूनपर्यंत झालेलं नाही. शाळा सुरू झालेल्या आहेत परंतु गणवेश नाही, पाठ्यपुस्तकं नाहीत. त्यांना जी गरजू वस्तू मिळायला पाहिजे सरकार दिलं आहे आणि देतोय म्हणून जे यापूर्वीच जाहीर केलेलं आहे त्याचं वाटप अजूनपर्यंत झालेलं नाही. या मिंदे सरकारला पक्ष फोडण्यामध्ये, या भाजप सरकारला पक्ष फोडण्यामध्येच रस आहे. वेगवेगळ्या पक्षामधले आमदार फोडायचे आणि लोकशाहीच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण देशात ज्या पद्धतीनं हुकुमशाही सरकार निर्माण झालं होतं त्याच पद्धतीचं हुकुमशाही सरकार या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं सुरू केलेलं आहे. विद्यार्थ्यांचे गणवेश आणि पाठ्यपुस्तकं हे तर आमचा हक्काच आहे, यांना दिलंच पाहिजे. आणि तुम्हाला देणं होत नाही तर तुम्ही ज्या पदावर आहात ती पदं सोडून तुम्ही रस्त्यावर या. लोक वाट पाहत आहे. ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहून संपूर्ण महाराष्ट्रातील जनता दाखवून दिलंय की हे जे मिंदे सरकार आहे, भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, ते नालायक सरकार, हे घटनाबाह्य सरकार, हे खोटं सांगून फसवून सरकारमध्ये बसलेले लोक यांना यांची जागा दाखवण्यासाठी महाराष्ट्रातली जनता आतुर आहे. आणि म्हणून हिंमत असेल तर तुम्ही या. मुदतपूर्व निवडणुका लावा. 3 महिने नाही, आजच निवडणुका लावा. आम्ही तयार आहोत निवडणुकीला. आणि तुमची जागा ज्याप्रमाणे नागरिक दाखवायला तयार आहे तसे आम्ही शिवसेने सैनिक जे आहोत ते आम्ही प्रचंड चिडलेले शिवसैनिक ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये काम केले त्याच्याही पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये काम करून ही संपूर्ण महाराष्ट्राची सत्ता आम्ही खेचल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आम्ही बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या सोलापूरच्या शिक्षण खात्याला आमच्या शिवसेनेचे अंगीकृत असलेल्या ज्या संघटना आहेत, भारतीय विद्यार्थी सेना आहे, युवा सेना आहे, याच्या माध्यमातून लहू गायकवाड यांनी जवळजवळ 16 तारखेला 12 तारखेला त्यांनी निवेदन दिलं होतं. 12 तारखेला एक निवेदन, 16 तारखेला एक निवेदन. शालेय गणवेश आणि स्काउटच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी निवेदन दिल्यानंतर शिक्षण खात्याकडून त्यांना एक पत्र दिलं गेलं की आम्ही थोडं दिरंगाई होतोय. जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार कापड दिलेलं नाही. लवकरात लवकर आम्ही तुमचे गणवेश आम्ही विद्यार्थ्यांचे वाटप करणार आहोत. परंतु अद्यापपर्यंत त्यांनी लेखी पत्र देऊन सुद्धा त्यांनी या संपूर्ण शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये मुलांच्या गणवेशाला अजूनसुद्धा वाट बघायची वेळ या मुलांवर आलेली आहे. आणि म्हणून या शिक्षण खात्याला मी या ठिकाणी त्यांना आव्हान देतो की तुम्ही लवकरात लवकर या मुलांचं काम करा. या मुलांचा तळतळाट घेऊ नका. कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकर म्हणजे अतिशय जलद गतीनं तुम्ही या विद्यार्थ्यांच्या गणवेशाबद्दल मीटिंग घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करून त्यांना त्यांची कामं करून द्या. त्यांना शाळेला जाऊ द्या. त्यांच्या हक्काचं शिक्षण त्यांना घेऊ द्या. अशा पद्धतीचं आव्हान मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करत आहे. आणि लवकरात लवकर जे शिक्षण मंत्री आहेत, जे शिक्षण सम्राट आहेत, या शिंदे सरकारमध्ये बसलेले या लोकांना सुद्धा आम्ही आव्हान देतो की तुम्हाला जमात नसेल तर तुम्ही तुमचा पदाचा राजीनामा द्या. इलेक्शन लावा लवकरात लवकर. 4 महिने राहिलेत इलेक्शनला. त्याच्या आधी जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर, तुमचा दम असेल
तर त्याच्या आधी तुम्ही ही सरकार मिंदे सरकार हे घटनाबाह्य सरकार बरखास्त करून त्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुका लावा. आम्ही तयार आहोत निवडणुकीला तोंड देण्यासाठी आणि तुम्हाला खाली खेचण्यासाठी. शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा वंदनीय बाळासाहेब